वक्फ बोर्डाच्या मिळकती राज्यात कुठं आहे याचा तपशीलवार याच्या नोंदी आहेत। त्यामध्ये लातूरातील तळेगाव आणि बोधोडा येथील शेत जमिनीचा समावेश नाही असं स्पष्ट करण्यात आलंय। वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि औसाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी या दोन्ही गावात बैठक घेतली आहे आणि गावकऱ्यांना दिलासा दिला। वक्फ बोर्ड शेतकऱ्यांसोबत असून कोणताही अन्याय करणार नाही, तसंच वक्फ बोर्डाच्या गॅझेटमध्ये संबंधित जमिनीची नोंद नाही हा दावा कोर्टात चालतोय, अशी प्रतिक्रिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी यांनी दिली आहे। 1990 पासून या गॅजेटमध्ये 100/50 गॅजेटमध्ये एवढीच नोंद आहे। त्याच्यापेक्षा इतर या शेतीची कसल्याही प्रकारची नोंद नाही। शेतकऱ्यांना घाबरून जाण्याचं कारण नाही। प्रशासन सगळं त्यांच्या पाठीशी आहे, एवढं मला शेतकऱ्याला सांगून दिलात आहे। त्याच्याने घाबरण्याचं कारण नाही। आज डेट मध्ये तर आम्ही कुठलाही दावा दाखल केले नाही, कारण आमच्या गॅजेट मध्ये ह्या प्रॉपर्टीची नोंद नाही। तर संबंधित शेतकऱ्यांनी आपली कागदपत्रे कोर्टात दाखल करावी। जिथे आमची गरज पडेल आम्ही त्यांना साथ देऊ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।